शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। पंढरपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करतात। संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला नाही तर सोमवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील संत नामदेव पायरीजवळ जाऊन अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। दरम्यान त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते आंदोलनस्थळी भेट देणार आहेत। राजू शेट्टी 11 वाजता, महादेव जानकर दुपारी 12 वाजता तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मनोज जरांगेही दुपारी 1 वाजता आंदोलनस्थळी भेट घेतील। तसंच खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। 50,000 रुपये देणार ही जी अट, या 2 अटी काढाव्यात अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांचं एकच मत आहे की आपण बसूया, चर्चा करूया, आम्ही सकारात्मक आहोत। राज्यकर्त्यांच्या सकारात्मक या शब्दावर कधी आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, कारण तो शब्द राज्यकर्ते नाही तर राजकारणी लोकांकडून अतिशय घातक असतो। आमचं म्हणणं आहे की डायरेक्ट तुम्ही मीडिया समोर जाहीर करा, आम्ही इथून उठू। आणि जर आज संध्याकाळपर्यंत काहीच झालं नाही तर मग आमच्यातले बरेच जण म्हणतात की आपण श्री नामदेव पारीच्या इथं जाऊन उद्या बसू आणि आंदोलन तिथं सुरू ठेवू।